सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ। या नवरात्री उत्सवाच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ आपण दुर्गा सप्तशती या देवी महात्म्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून आपलं प्रेम आपल्या या यूट्यूब चॅनलला द्या। तर मंडळी, दुर्गा सप्तशती हा देवी महात्म्य हा संस्कृत ग्रंथाचा भाग आहे। त्यात देवीच्या विविध रूपांचं व तिच्या पराक्रमांचं वर्णन असलेलं 700 श्लोक आहेत। याला चंडी पाठ किंवा दुर्गा पाठ किंवा सप्तशती पाठ देखील म्हणतात। त्याचप्रमाणे या स्तोत्रांचे पठण नवरात्र काळात विशेषतः केले जाते। हे पठण केल्याने देवीची कृपा प्राप्त होते आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, संकटांमधून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे। आता आपण दुर्गा सप्तशतीबद्दल थोडी अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। तर या दुर्गा सप्तशतीचं मूळ लेखन हे मार्कंडेय पुराणातील एका भागाचे नाव आहे। हे व्यास ऋषींनी लिहिलेलं हे देवी महात्म्य आहे। या दुर्गा सप्तशतीचं स्वरूप याच्यामध्ये 700 श्लोक आहेत, ज्यामध्ये महादेवीचे विविध स्वरूपातील वर्णन केलेलं आहे। तर मंडळी, पठणाचे फायदे काय आहेत या दुर्गा सप्तशतीचे? तर दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने आपल्या मार्गातील विघ्न दूर होतात, धन धान्य पुत्र इत्यादींची प्राप्ती आपल्याला होते आणि मनोकामना आपल्या पूर्ण होतात अशी मान्यता आहे। तसेच कुणाची संकट टळतात आणि अडचणीतून मार्ग देखील मिळतो। मग ह्या दुर्गा सप्तशतीचा शुभ पठणाचा काळ कोणता आहे? तर दुर्गा सप्तशतीचं पठण हे नवरात्र काळात करणं सर्वोत्तम मानलं जातं। पण त्याचप्रमाणे इतर वेळेस आपण मंगळवार, शुक्रवार आणि शनिवार हे दिवस देखील या पठणासाठी शुभ मानले जातात। पठणाचं महत्त्व काय आहे? तर दुर्गा सप्तशतीचं पठण हे केवळ एक धार्मिक विधी नाही, तर देवीच्या कृपेने जीवनात सकारात्मक बदल घडवणारे मानलं जातं। मग असं असणारे हे दुर्गा सप्तशती पठण आणि ह्या पठणाचे आपण नवरात्र काळामध्ये 14 पाठ करतो। साधारणतः एक पाठ करण्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 तास लागतात। मग हा पाठ ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस सर्वप्रथम आपल्याला संकल्प करावा लागतो। संकल्प करण्यासाठी जर आपल्या घरामध्ये घट बसवलेले असतील तर आपल्याला कोणतीही वेगळी पूजा मांडण्याची गरज नाही, कारण आपण घट बसवताना आपलं गणेश पूजन, दीपपूजन, घटाचं पूजन, देवीचं पूजन हे झालेलं असतं। पाठ सुरुवात करण्याच्या वेळेस आपण दीपपूजन करून पाठाला सुरुवात करू शकतो। पाठाची जागा किंवा त्या ग्रंथाची जागा 9 दिवस आपल्याला बदलायची नाहीये आणि वाचनाला बसल्यानंतर आपल्याला देखील आसनावर बसायचं आहे आणि आपल्याला ग्रंथाला देखील आसनावरच ठेवून वाचायचं आहे। अशा प्रकारे आपण 9 दिवसामध्ये देवीचे 14 पाठ, 1 पाठ, 7 पाठ, 3 पाठ, 5 पाठ कोणत्याही विषम संख्येमध्ये आपण पाठ करू शकतो। पण ज्यावेळेस आपण 14 पाठ पठण करतो त्यावेळेस आपल्याला नवचंडी करण्याचं पुण्यफल मिळत असतं। इतरत्व आपण नवचंडी यज्ञ जर करायचं म्हटलं तर 3 दिवस आपल्याला हा नवचंडी यज्ञ करावा लागतो। पण आपण जर दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ आपल्या घरामध्ये केले, नवचंडीचं पुण्य आपल्याला मिळतं। मग मंडळी, ज्यावेळेस आपण एक पाठ करतो त्यावेळेस दिंडोरी प्रणीत दुर्गा सप्तशती जर आपल्याकडे असेल तर त्याच्यामध्ये एक पाठ करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम देवी कवच, अगरला स्तोत्र, किलक स्तोत्र, रात्री सुक्त, 1 ते 13 अध्याय, तंत्रोक्त देवी सुक्त, प्राथमिक रहस्य, वैयक्तिक मूर्ती रहस्य आणि देव अपराध क्षमा अपमान स्तोत्र यांचं सर्वांचं पठण करावं लागतं। त्याचबरोबर आपल्याला देवीचं नरवाण मंत्राची 1 माळ आपल्याला जप करावी लागते। पण हे सर्व आम्हाला प्रत्येकालाच शक्य होईल असं होऊ शकत नाही। बऱ्याचशा महिला कामानिमित्त बाहेर असतात, बऱ्याचशा महिलांना अनेक वेळा जमत नाही। मग अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे हे आज आपण आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। समजा तुम्हाला जर 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचं पाठ करणं शक्य झालं नाही, पण घरामध्ये दुर्गा सप्तशती आहे, घरामध्ये घट बसले नाही आहेत, पण मंगल कलश मांडून तुम्ही हे पठण करू शकता। मग अशा वेळेस 9 दिवसामध्ये जर तुम्हाला कोणत्याही प्रकारे संपूर्ण पाठ करता नाही आला तरी चालेल,
पण तुम्ही प्रत्येक अध्यायाची एक वेगवेगळी फलश्रुती आहे. अशा वेळेस तुम्ही सप्तमी, अष्टमी, नवमी या तीनही तिथींवर किमान एक जरी अध्याय वाचला तरी तुमची फलश्रुती होऊ शकते. कारण भगवतीला तुमचे भाव प्रिय आहेत, भगवतीला तुमची भावना प्रिय आहे, तुमची श्रद्धा प्रिय आहे. त्याच्यामुळे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की कोणता अध्याय पठण केल्यानंतर कोणती फलश्रुती आपल्याला मिळणार आहे. हा पहिला अध्याय पठण केल्यानंतर काळजी मिटते आणि योग्य दिशा आपल्याला मिळत असते. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण अध्याय दुसरा पठण करतो त्यावेळेस कोर्ट कचेरी आणि वादात यश हे देखील आपल्याला मिळत असतं. कोर्ट कचेरीमध्ये आपल्याला यश प्राधान्य होतं आणि जर आपले वाद सुरू असतील तर त्या वादामध्ये देखील काहीतरी आपल्याला यशप्राप्ती होत असते. तिसरा अध्याय पठण केल्यानंतर आपली जी शत्रुपीडा आहे, गुप्त शत्रू आहेत, हे सर्व नष्ट होत असतात. चौथा अध्याय पठण केल्यानंतर समाज कल्याणार्थ आपलं हित होत असतं. पाचवा अध्याय पठण केल्यानंतर आपल्या मनामधली जी मनोकामना आहे त्या मनोकामनेची पूर्ती घडत असते. सहावा अध्याय पठण केल्यानंतर आपल्या जवळची जी काही वाईट शक्ती आहे, राहू केतू पीडा आहे, त्यापासून आपल्याला मुक्ती मिळत असते. अध्याय 7वा पठण केल्यानंतर आपल्यातली इच्छापूर्ती आणि साहस वाढतं. आणि अध्याय 8वा पठण केल्यानंतर नात्यांमध्ये जे काही दुरावे आले असतील ते सुद्धा संपुष्टात जातात. 9वा अध्याय पठण केल्यानंतर अपत्य प्राप्ती आणि हरवलेली व्यक्ती आपल्याला सापडत असते. तर अध्याय 10वा पठण केल्यानंतर अपत्य सद्बुद्धी, योग्य मार्ग मिळवण्यासाठी आपल्याला हा अध्याय पठण केल्याची फलश्रुती प्राप्त होते. अध्याय 11वा पठण केल्यानंतर आपल्याकडे जो असणारा आपला व्यापार आहे त्या व्यापारामध्ये व्यापार वृद्धी होते. आपले बाहेर अडकलेले जे पैसे असतात ते पैसे देखील आपल्याला त्वरित मिळतात. अध्याय 12वा पठण केल्यानंतर आपल्या प्रतिमेस धक्का लागतो, आदर वाढतो. आणि शेवटचा अध्याय ज्यावेळेस आपण पठण करतो तर या अध्यायाची फलश्रुती म्हणजे आपली आध्यात्मिक प्रगती होत असते. तर मंडळी, अशा प्रकारे हे 13 अध्याय या दुर्गा सप्तशतीमधले आहेत. ज्या वेळेस जर तुम्हाला 14 पाठ करणं शक्य होत नसेल किंवा एकही पाठ करणं शक्य होत नसेल तर तुम्ही किमान त्यावेळेस तुमच्या कुलदैवतेचं पूजन करून कुलदेवीला देवी कवच म्हणून, देवी स्तोत्र म्हणून देवीचा अभिषेक करून किंवा मंत्रमाळ जप केल्यानंतर किंवा तुम्ही एक जरी अध्याय पठण केला, जी समस्या तुमच्यावर ओढावली आहे ती समस्या संपुष्टात येऊन आई भगवतीचा तुम्हाला आशीर्वाद हवा असेल तर त्यानुरूप तुम्ही एक जरी अध्याय निवडलात आणि तो अध्याय आई भगवती समोर तुम्ही एकदा किंवा 3दा जरी पठण केलात तरी तुम्हाला मिळणारी फलश्रुती ही काही कमी नाही आहे. त्यामुळे मंडळी, आपल्याला ज्याप्रमाणे शक्य होत असेल त्याप्रमाणे आपण ह्या 3 दिवसामध्ये सप्तमी, अष्टमी आणि नवमी या 3ही दिवसांमध्ये आपल्याला हवी ती योग्य प्रकारे सेवा करू शकतो. शेवटी काय, नवरात्र उत्सव साजरा करत असताना अधिक महत्त्व हे सेवेला दिलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जरी सेवा आपल्या महिला भगिनींना करता नाही आली तरी एकतरी अध्याय वाचून आपण सेवा करू शकतो आणि आई भगवतीकडे आपल्या समोर आलेल्या संकटांसाठी मार्ग आपण आई भगवतीच्या प्रार्थनेमधून मागू शकतो. तर अशा प्रकारे मंडळी, आज या व्हिडिओमधून तुम्हाला अमूल्य माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या भक्तिकथा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या नातेवाईकांना शेअर करा आणि आपल्या भक्तिकथा यूट्यूब चॅनलला भरभरून प्रेम द्या. कारण तुमचं प्रेम मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा देत असतं. तर चला मंडळी, जाता जाता तुम्हाला पुन्हा एकदा शारदीय नवरात्र उत्सवाच्या मनोकामना व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओसाठी इथेच थांबते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.